स्ट्राईकला असेल वैभव महाले. आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये म्हणतात ना, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा यथोचित समाचार. पहिला चेंडू अगदी सन्मान दिला गेला चेंडूला आणि त्या गोलंदाजाला. पहिला चेंडू येतोय डॉट, कोणत्याही प्रकारचे धाव खर्च करत नाही आहे पवन सावरी. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्याचा गोल्डन विकेट, प्राइज विकेट वैभव महाले. बघते पवाले कमांड इज दर्जेदार चौका. 3 चेंडू 4 धावा धावफलकावर रोहित घरत. इथे मात्र त्याचा फॉर्म कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका आपण पाहिला. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू घेऊन पवन सावरे. फुलटो असते चेंडू, इथे मात्र फुलटो वसूल केलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग अँड डिलिव्हर. चेंडू सीमा पार. चार चेंडू 10 धावा. खराब चेंडू आपण पाहिला तर पवन सावरे. रोहित घरत मात्र मोठा फटका जरूर खेळतोय. आता मात्र आपण पाहिला तर अनएक्सेप्टेड बाउन्स. सिगरेट प्यावं तर कॅन्सर आणि इथे आपण पाहतोय क्रिकेट केल्यावर तर बाउन्स. अशा पद्धतीचा कमबॅक अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहतोय पवन सावरे. इथे मात्र म्हणतोय एक तेरी तो एक मेरी. एक डाव तुझा तर एक डाव माझा. कभी खुशी कभी गम. इथे मात्र कमबॅक केला जातोय. 5 चेंडू 10 धावा धावफलकावर रोहित घरत. आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू खेळतोय. निश्चितपणे पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पवनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू असेल. इथे मात्र चेंडू आपण पाहतो. चेंडू खाली देते क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र काय घडतंय, रोहित देखील माघारी परतोय. असून एक महत्वाचं विकेटचा पातन. रोहित बाकी देतो.
तुझी धरली आणि रंगात आली नक्कीच या डीजे मास्टरचं देखील टायमिंग बघा. फलंदाजाचं जेवढं टायमिंग महत्वाचं असतं ना तेवढं टायमिंग या अक्षय मोरेचं देखील कौतुक करावं लागेल. आणि आपण पाहतोय तर ओंकार मालुसकर वैभव महालेचा देखील झेल त्यानेच पकडला. आता आपण पाहिलं तर मयुरेशचा झेल देखील मयुरेश ओंकारने पकडला. निश्चितपणे तुमच्याकडे चांगली फक्त फलंदाजी असून चालत नाही, तुमच्याकडे फक्त चांगली गोलंदाजी असून चालत नाही, तर तुमच्याकडे अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं खूप सारं गरजेचं. आणि ते तसं आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे आपण पाहतो ना आजारी माणसाला सलाईनची जशी गरज असते ना तशी जय भवानी रेवली संघाला इथे मात्र धावांची गरज आहे. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. जर फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर समीर पवार आणि तुषार खैरे यांना नक्कीच मोठे फटके हे खेळावे लागतील. अजून एक चांगला चेंडू इथे पूर्णपणे आपण पाहतोय जो फाउंडेशन बेस इथे उभा केलाय. जर तुम्हाला एखादी मजबूत इमारत दिमागदार पद्धतीने उभी करायची असेल तर तुमचा तिथे पाया बेस आणि तो फाउंडेशन खूप सारा मजबूत असणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील मग पवन असेल नंतर संस्कार जो त्यांनी फाउंडेशन उभा केले ना तो फाउंडेशन केला त्याच्यावर तुम्हाला जर दिमागदार उभी करायची असेल ना तर तशा पद्धतीची गोलंदाजी पुढच्या गोलंदाजांना देखील करावी लागेल. समीर पवार इथे मात्र आक्रमक होतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अजून एक विकेटचा पतन. समीर पवार देखील तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज येतोय विकी शेलार. सन्माननीय संतोषजी सुतार तसे अनिलजी जाधव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतोय आता पूर्णपणे बागफुटवर ढकलला गेलाय तो जय भवानी रेवली हा संघ. टॉस हा किती महत्वाचा असतो ते पुन्हा एकदा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र नवसंजीवनी दिलासा देणारा फटका विकी शेलारच्या माध्यमातून येतोय. संख्या आपण पाहतोय 16 धावा फलकावर. आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी सुतार यांनी आपण जे ऑप्शन घेतलं होतं त्यावेळी तिथे नक्कीच ट्रॉफी मी देणार असं कबूल केलं होतं आणि आज आपण पाहतोय तर त्यांच्या माध्यमातून इथे ट्रॉफ्या देखील जमा केलेल्या आहेत. त्याची पण आपण पाहतोय तर बेस्ट बॉलर असेल बेस्ट बॅट्समन असेल तसेच अजून बऱ्याचशा ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून इथे आल्या. सर आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहतो वाईट चेंडू येतोय. एका धावेची भर पडेल. 17 धावा पाहतोय धावफलकावर. इथे मात्र विकी शेलार थोडासा निश्चितपणे चांगला फटका त्याच्या माध्यमातून मिळालाय. आता आपण पाहिलं तर बराचसा मागे राहिलेला चेंडू निलेश सरांचा इशारा पुन्हा एकदा आमच्याकडे येतोय. अजून एक वाईट चेंडूचा वापर केला जातोय. अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाते. 18 धावा आपण पाहतोय धावफलकावर. समीर पवार आणि अजून कोणते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले. प्लीज मित्रांनो थोडंसं बाहेर राहायचं प्लीज. तुमचीच मॅच आहे नंतर काही प्रॉब्लेम व्हायला नको त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करायचं आहे. 2 दिवस तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आता फक्त थोडासा वेळ राहिलाय. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतो चेंडू 5 कडा यष्ट्यांच्या मागे. आपण पाहतोय सतीश कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येतो. 2 षटक अखेर आपण पाहतोय तर 18 धावा धावफलकावर. आता मात्र आपण पाहायला गेलो तर पूर्ण मानसिकतेच्या दडपणाखाली अडकलाय जय भवानी रेवली संघ. जर का जय भवानी रेवली संघाला इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक शिरकाव करायचा असेल पुन्हा एकदा मुसंडी मारायचं असेल ना तर तुम्हाला वाऱ्यावर प्रतिवार आणि हल्ल्यावर प्रति हल्ला हा मैदानामध्ये करावाच लागेल. कारण
2 षटका केले, 18 धावा झाल्या, अजून 18 चेंडूचा खेळ येणं बाकी. इथे तुम्ही कमीत कमी 40-45 धावा केल्यात ना तरी तो फायटिंग स्कोर असेल. कारण जेव्हा आपण अनेक स्पर्धा पाहिल्या, अनेक मॅचेस पाहिल्या, जिथे जेव्हा जेव्हा सूर्य अस्ताला जातो ना तेव्हा तुम्हाला धावांसाठी संघर्ष करावा लागतो. इथे तुम्हाला 60, 65, 70 धावांची गरज नाहीये. कारण आमचा अनुभव सांगतो 40-45 धावा केल्या तरी आपण या धावा पुरेशा होऊ शकतात. ओंकार मालुसकर संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन ज्याने केलंय तो गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इथे मारला, तिथे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव इथे घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र माघारी पलटावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतो 19 धावा धावफलकावर. मात्र ओम साई फायटर्स हा संघ देखील आज आपल्या संघाच्या नावाप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय. फायटर्स फायटिंग करताना पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावर षटकातील दुसरा चेंडू घेऊन ओंकार मालुसकर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकला असेल विकी शेलार. फुलटॉसचा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा ऑफस्टेपवर शेपल झाला. निश्चितपणे चेंडूच्या वेगाचा वापर केला गेला आणि अगदी सहजरित्या चेंडू फेकून दिला चौकारासाठी. देऊया डिझाईन तेवीस धावा आपण पाहतो. धावफलकार विकी शेलार क्रायसिस मॅन अर्थात संकट मोचकाची भूमिका आपल्याला या सामन्यामध्ये करताना पाहायला मिळतोय. सुंदर फटका. अजून एक आपण पाहतोय निश्चितपणे 2 क्षेत्ररक्षकांना भेदणारा हा फटका. चेंडूच्या मागे पवन सावरे चेंडू अडवतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा या चित्याच्या चपलाईने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मग एका साईडला आपण पाहतोय तर विकी शेलार आहे, त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय तर तुषार खैरे. या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय 25 धावा धावफलक. पाणी जर मैदानात घ्यायचे असेल तर रेडी राहायचंय बाईकवर बसून. कारण आपल्याकडे 4 व्हीलर जर कोणी ते लावली असेल तर जरा तिथून काढायचे, कारण जरा गाड्यांना प्रॉब्लेम होतोय. 25 धावा धावफलकावर अजून 3 चेंडू बाकी आहेत हेमंत सर. तिथे मात्र आपण पाहतो ऑक्टोबर शेपल झाला, तिथे मात्र निश्चितपणे झेल पकडला जातोय. आणि विकी शेलार जो आक्रमक ठरू पाहत होता, संघाचा तारणहार म्हणून ठरू पाहत होता, तो फलंदाज देखील माघारी परततोय. युरिया डिसेला देखील संधी. बाहेर जायचंय, कारण आपण पाहिली तर 2 दिवसामध्ये या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता थोडासा वेळ आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडून देखील आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे आणि आमचा आवाज तुमच्यामध्ये नक्कीच येत असेल. आम्हाला तुम्ही नक्कीच सहकार्य करायचे प्लीज. रोशन खांडेकरला आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या ना, तो पुन्हा एकदा तशा पद्धतीची फलंदाजी करणार का? चांगला चेंडू आपण पाहिला होता, अगदी हलक्या हाताने चेंडूला स्लाइटली प्लेस केलं. 1 धाव इथे मात्र जमवली गेली. एक धाव इथे खूप सारी महत्वाची ठरेल, कारण आपण पाहिलं तर ही स्पर्धा पूर्णपणे शेवटाकडे झुकले. अंतिम सामन्याची पहिली इनिंग संपायच्या मार्गावर आहे, त्याच्यामुळे एक धाव ही तुम्हाला खूप सारी महत्वाची असेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो ओंकार मालुसकर. आपण पाहतोय चांगला फटका तिथे असेल, प्रोटेक्शन आपण पाहतोय, चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. या एका धावेनंतर षटक क्रमांक 3 संपुष्टात येतोय. 3 षटका अखेर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 27, म्हणजे प्रति षटकामागे इथे 9 धावांची सरासरी राखली जाते. ही सरासरी देखील पुरेशी आहे, कारण धावा इथे आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे. अजून 12 चेंडू अर्थात 2 षटकांचा खेळ येणं बाकी असेल. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा ठेवून प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय तर ओम साई फायटर्स या संघावर दडपण ठेवण्याचा इरादा असेल, मात्र तशा पद्धतीची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. रोशन खांडेकरने मगाशी दाखवून दिलं की मी कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो आणि कशा प्रकारची फलंदाजी केली आहे.
आता देखील त्याच्याकडून तशीच अपेक्षा त्याच्या संघ सहकारी त्याचे संघ मालक जे प्रवीणजी गरड यांना असणार आहे. बघूया येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमविल्या जातील. धावा जोडल्या गेल्या 18 चेंडू मध्ये. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक नवोदित गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय, पण बऱ्याचशी प्रतिभा असलेला हा गोलंदाज संस्कार हरपाल आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये स्वतःच दुसरं षटक असणार आहे. स्ट्राईक आपण पाहतोय तुषार खैरे. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. आडवा बाटने केला गेलेला प्रहार केलाय तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय. महत्वाच्या वेळी महत्वाचा चौका. 31 धावा धावफलकात आपण पाहिलं तर त्याने वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला. चेंडूला पाहिलं, चेंडूला येऊ दिलं आणि पाहिलं तर कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नसेल तिथे मात्र हा चेंडू खेळला गेला. 4 धावा आपण पाहिल्या जमवल्या गेल्या. 31 धावा इथे धावफलका आहेत. अजून 11 चेंडू फेकणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संस्कार हरपलला आपण पाहतोय. आता मात्र आक्रमण केले गेले तिथे असेल क्षेत्ररक्षक झेल पकडणार का? इथे मात्र आपण पाहिलं तर मिस जजमेंट होतोय. झेल जरूर उडाला होता मात्र झेल पकडण्यामध्ये अपयशी ठरलेत आणि त्या बदल्यात 2 धावा इथे धावफलकावर अर्जित देखील केल्या गेल्या. त्या 2 धावानंतर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. इथे मात्र पाहतोय तर थोडासा धावफलक कुठेतरी आपल्याला वेग पकडताना पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावर अजून 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी. संस्कार हरपाल पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. तुषार आणि रोशन अशी ही आपली जोडी देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू वारसी काढ आणि इथे मात्र यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो सतीश कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. संघाला ब्रेक थ्रू मिळवून येतो तो संस्कार हरपाल. अजून एक विकेटचा पातळ. पाहतोय साई सत्व येतोय. एक मॅच विनर खेळाडू संघ आपण पाहतोय साहिल सत्वे. नक्कीच महत्वाची जबाबदारी होती त्याच्याकडे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला. चेंडूला बारसे कडा घेतल्या तिथे मात्र चांगला असेल आपल्याला अजून पाहायला मिळाला. अजून एक विकेटचं पतन साहिल सत्व बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतोय प्रतीक रिकामे. मजबूत शरीर यष्टी लाभलेला हा फलंदाज. आज मात्र आपल्या शरीर यष्टीप्रमाणे फलंदाजी देखील मजबूत करावी लागेल कारण आपण पाहतोय तर जयभवानी संघ हा कुठेतरी मैदानामध्ये आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतोय. जर का इथून 10 ते 10-15 धावा आल्या तर निश्चितपणे एक चांगला स्कोर इथे उभा राहू शकतोय. संस्कार हरपाल मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. पहिले हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा गोलंदाज. चांगला चेंडू आपण पाहतो अतिशय अचूक टप्पाने भन्नाट या चेंडूच्या माध्यमातून पाहिला गेला. या षटकातील शेवटचा अंतिम एक चेंडू येणं बाकी असेल. पहिल्या पुन्हा 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि तिथून मात्र केलेला हा कमालीचा कमबॅक आपण पाहतोय. पुढल्या 3 चेंडूमध्ये इथे कोणत्याही प्रकारचे धाव खर्च करत नाहीये आणि 2 महत्वाचे विकेट देखील त्या बदल्यात घेतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय पुढे येऊन मारलाय जर मात्र तिथे क्षेत्ररक्षक करतोय चुकी. 1
बाउंड चेंडू येतोय नशिबाचा चौकार. सदतीस धावा फलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक प्रतीक रिकामे याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर त्या षटकारांची हॅट्रिक पेश केली तर दत्त अली मेढा या संघाकडून या फलंदाजासाठी तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकारांची हॅट्रिक पेश केली तर शंतनू गोवर्धन आपण पाहतोय स्लॉग ओव्हर क्रिकेटमध्ये अनामलचं षटक ज्याला म्हटलं जातं, ज्या षटकाकडे फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी तयार असतात ते षटक महत्वाचं षटक. शंतनू गोवर्धन आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईकला आपण पाहतो रोशन खांडेकर हा देखील प्रतिभावान खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र विनाश काले विपरीत बुद्धी चेंडू जातो सीमापा येतोय षटकार. त्या 4 धावांनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47 धावा. हा झेल हा कॅच सोडलाय की मॅच येणारे काही चेंडू येणारे काही क्षण आपल्याला सांगून जातील. कारण रोशन खांडेकरच्या बॅटला जेव्हा चेंडू लागेल ना तेव्हा तो अशाच पद्धतीचं आपण पाहतोय तर आक्रमण केलं जाते. तब्बल 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च आहे. शंतनू गोवर्धन अगदी 2 दिवसांमध्ये चांगली कामगिरी राहिली असताना महत्वाच्या क्षणी मात्र थोडासा बॅकफूटवर ढकलला जातोय. 47 धावा धाव फलकावर अजून 4 चेंडू आहेत बाकी. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि इथे मात्र काय घडते शंतनू गोवर्धने इथे मात्र संघ मालकाने संघ नायकाने जो विश्वास दाखवलाय तो पूर्णपणे चुकीचा ठरवतोय. अजून एक 4 चेंडू आहेत बाकी. 53 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. इथे मात्र आपण पाहिलं तर आता जय भवानी रेवली संघाच्या गोट्यामध्ये आनंदाचा क्षण आपण पाहतो. हास्य निश्चितपणे तिथे आलेला असेल कारण पाहिलं तर 4 षटकाच्या नंतर कुठे आवाज येत नव्हता. आता मात्र आपण पाहिलं इथे आपण पाहतोय शंतनू गोवर्धने नेल बॅटिंग फिनिशिंग रोशन खांडेकरच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर 53. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो +4 अशा 5 धावा.
चला अजून एक चेंडू आपण पाहतोय, अजून एक धाव षटकार. चला अल्पेश बिर्जे सध्या प्लीज जरा साईडला राहायचंय. चेंडूचा पट्टा संघाला माहिती आहे आता काही फरक पडणार नाही, कारण जो संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 37 धावा स्कोर कार्ड वरती होत्या, तिथून मात्र हे महागडं षटक गोवण्याच्या माध्यमातून होते. इथे पाहायला गेलं तर पूर्णपणे मजबूत पकड केली की जय भवानी रेवली या संघाने या सामन्यावर पाहायला मिळतोय. 65 धावा फलकावर एक चेंडू येणं बाकी. सुंदर फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू निश्चितपणे गाठेल सीमारेषा. अजून एकदा चौकार. 69 धावा बनविल्या, 70 धावांचं वन दिलंय. येणारे 30 चेंडू आणि 70 धावांची गरज. प्रशांत सर हा सामना होता कुठे आणि हा सामना आता गेला कुठे? मी नेहमीच म्हणतो जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत तुम्ही लेझी क्रिकेट खेळू शकत नाही. कारण वैभव महाले बाद झाला होता, औचित्यगडाचे मावले तिथे थोडंसं लेझी क्रिकेट केलं आणि तो सामना त्यांच्या हातून गेला. आता देखील तसंच वैभव महाले लवकर बाद झाला आणि आता देखील 69 धावा तब्बल जमवल्या आणि 70 धावांचं फन जोडले गेले. काय म्हणाल या इनिंग बद्दल? मी तर या इनिंगचं कौतुक जरूर करेन, परंतु जितकं नाराज ओमसाई फायटर संघ नसेल ना तितकं नाराज आमचा आई भिसाई देवी भिसे संघ असेल. कारण रोशन सुतार आणि रोशन खांडेकर हे असे 2 फलंदाज या प्रीमियर लीग मध्ये चमकलेत ना, त्यांनी त्या संघामध्ये सामील केलं नव्हतं, परंतु हे दोन्ही खेळाडू इतके चमकलेत की त्यांचा सुद्धा गर्व वाटला पाहिजे भिसे संघाला. कारण चांगली फलंदाजी, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. दरम्यानच्या काळामध्ये जरूर ही जी प्रीमियर लीग आपण पाहतो त्या प्रीमियर लीग साठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 रुपये चंद्रकांतजी ठमके यांनी पुरस्कृत केले. त्याच वेळेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये तानाजी जाधव सरांनी दिलेत. त्यानंतर प्रथम द्वितीय चषक जे आपल्याला समोर पाहायला मिळतात ते मयूरजी खैरेदादांनी दिलेत. त्यानंतर 10 बॉल बॉक्स हेमंतजी मोहिते साहेबांनी, त्याच वेळेला गुरुजी यांनी 5,000 रुपये, त्याच वेळेला विलास नाना खांडेकर यांनी 2,000 रुपये, शेखर शेठ भुईर 2,000 रुपये, स्वप्नीलजी पाटील 2,000 रुपये, संदीपजी गरड 2,500 रुपये, केशवजी चांदाडे 1,000 रुपये, 70 पाण्याचे जार आत्मारामजी गायकर आणि सुरेश गोवर्धने यांच्याकडून, नंदू तेलंगे यांच्याकडून 2,000 रुपयांचं नक्कीच देणगी आली आहे. विलास उमरे यांच्याकडून कूलर बेस्ट बॉलर साठी, त्याच वेळेला नथुरामजी महाले उत्कृष्ट बॅट्समन साठी बॅट, हरिचंद्रजी ठमके उत्कृष्ट फिल्डर साठी शूज, अनामिका ठमके आणि रुपेश ठमके यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल, त्याच वेळेला चैतन्यदादा कर्णिक यांच्याकडून रोख 15,000 रुपये, विनोददादा पापरेकर यांच्याकडून 5,000 रुपये, चंद्रकांतजी खैरे यांच्याकडून 2,000 रुपये, तुषारजी खैरे यांच्याकडून 20 सन्मान चिन्ह, लाईटची व्यवस्था अनंतजी ठमके यांच्याकडून, त्याच वेळेला जागा व्यवस्था अनिकेत दळवी, मयूर मोहिते यांच्याकडून रोख रुपये 10,000 रुपये आणि संतोष सुतार यांच्याकडून 5,000 रुपयांची ट्रॉफी. आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ग्राउंडचा खर्च केला ते आमचे लाडके अनिकेत भाई तटकरे यांचे खंदे समर्थक मयूर दादा खैरे आणि त्याच वेळेला तुकाराम गायकर, ओके चुकीची दुरुस्ती, ज्यांनी तुकाराम गायकर आणि सुरेश गोवर्धने यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी 70 पाण्याचे जार उपलब्ध करून दिले. सर्व देणगीदारांचा आयोजकांच्या वतीने मी हार्दिक असं नक्कीच आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही जर नसतात तर ही स्पर्धा इतक्या उंचीवर जाऊन पोहोचली सुद्धा नसती.
कारण जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक देणगीदाराचं योगदान असणं खूप महत्वाचं आहे. त्याच वेळेला जे 8 संघ मालक होते त्या संघ मालकांचं सुद्धा मी हार्दिक असं आभार मानेन. कारण जर संघ मालकच रेडी नसतील तर मात्र प्रीमियर लीग होणं अशक्य असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय फायनलचा थरार. मेडा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आहे आणि नक्कीच विनोदजी पापरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच देणगी आलेली आहे. मी विनंती करेन दोन्ही संघांना प्लीज थोडस फास्ट घ्या. चला जय भवानी संघ तुमची फलंदाजी झाली आहे, अजून त्यांना 30 चेंडू खेळायचे, त्याच्यामुळे प्लीज विलंब करायचं नाहीये. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रोशन सुतार, नॉन स्ट्राईक एंडला पवन सावरे, गोलंदाजी ट्रॅकवर विकी शेलारला आपण पाहतोय. ते मात्र ज्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटची मॅच कशी आहे तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोणत्या संघाला? ज्या संघानं या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये धावांचा सर्वोच्च गाठला होता तो संघ ओम साई फायटर्स. 96 धावा त्यांनी लगावल्या होत्या. आता मात्र त्यांना जर ही फायनल जिंकायची आहे ना तर मात्र 70 धावा बनवाव्या लागतील. त्यासाठी 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला मागच्या मॅचचा हिरो रोशन सुतार तर दुसऱ्या बाजूला पवन झावरे संघाचा संघनायक ज्याने 50 साकार केली होती. आणि इथे त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज ज्याच्याकडे आशेने पाहिलं गेलं होतं तो फलंदाज रोशन सुतार. बॅक टू द पवेलियन. नक्कीच प्रशांत सर तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं आहात, तुम्ही भविष्यकाळामध्ये काय करणार आहात त्यापेक्षा तुम्ही वर्तमान काळामध्ये काय करताय, तुमचं वर्तमान काळामध्ये परफॉर्मन्स कसा आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पवन सावरेने अर्धशतक साजरा केला. तब्बल 45 ते 46 धावा रोशनकडून आल्या. आता त्या तितक्याशा महत्वाच्या नाहीत. आता खरी गरज आहे या सामन्यामध्ये. मात्र आपण पाहिलं तर महत्वाच्या सामन्यामध्ये सबसेल अपयशी ठरतोय तो रोशन सुतार. आता प्रसाद खैरे आणि पवन सावरे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 70 धावांचं आव्हान आहे. 70 ला द्यावं लागेल तुम्हाला उत्तर. यस इथे मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण 70 धावांचा पाठलाग करत असताना रोशन सुतार हा मात्र दुसऱ्या चेंडूवर बाद झालाय. पवन झावरे जरूर आहे, प्रसाद खेरे सुद्धा तितकी क्षमता राखतो. यावेळेला मात्र इनसाइड एज घेतली. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण झालाय. 1 धाव इथे श्री गणेशा झालाय ओम साई फायटर संघाचा. इथे मात्र आपण पाहतोय तर प्रशांत सर अचूक टप्पा आणि भन्नाट वेग आपल्याला विकी शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो गोलंदाज अगदी कालपासून जो महागडा ठरत होता तो आज मात्र खऱ्या अर्थाने ढंगात पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे मात्र हा आत्मविश्वास दिलाय ना तो मात्र रोशन खांडेकरने. कारण 37 धावा होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यानंतर शंतनू गोवर्धनेच्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 32 धावा इथे मात्र संपूर्ण जय भवानी रेवली संघाला आत्मविश्वास देऊन गेलाय. परंतु इथून तुम्ही नाराज होऊन जाता कामा नये. कारण पवन झावरे आणि प्रसाद खेरे ही अशी जोडी आहे ना ही जोडी मात्र सहजरित्या या 70 धावा पूर्ण सुद्धा करू शकतात. पुन्हा एकदा विकी शेलार. फायनलचा दबाव, फायनलचा प्रेशर, फायनलचं दडपण तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांवर. कारण जर हा चेंडू प्रसाद खैरे सेमीफायनल किंवा लीगच्या मॅच मध्ये खेळला असता ना तर सहजरित्या पॉइंटच्या क्षेत्रामधून त्याने चौकार मारला असता. परंतु फायनलच्या या दबावामध्ये फक्त निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. षटक क्रमांक इथे पहिलं चालू आहे. फक्त 2 धावा धफल कवर आहेत. यावेळेला फलंदाज प्रसाद खेरे.
नक्कीच प्रशांत सर मगाशी वैभव म्हणाला होता की ज्या खेळाडूंना आम्हाला संधी देता आली नाही आहे त्या खेळाडूंना आम्ही संधी देणार. आणि नक्की आपण पाहिलं तर वैभव महाले 2 सामन्यामध्ये लवकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. अर्थातच सुनीलजी गावस्करांचं एक वाक्य आहे, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर संधी मिळत असते, ती संधी पकडून तुम्हाला संधीचं सोनं करायचं असतं. प्रत्येक खेळाडूने संधीचं सोनं केलं. रोशन खांडेकरने आपण 2 मॅच मध्ये पाहिला तर मॅच विनिंग पाहिल्या त्याच्या माध्यमातून आल्या. काय म्हणाल, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलका धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा. जिथे 70 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा येतात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 68 धावांची गरज असणार आहे. मित्र म्हणेन जय भवानी रेवोली संघ आता जो फायनलचा सामना खेळतोय ना तो फक्त आणि फक्त रोशन खांडेकरच्या जीवावर. कारण सेमीफायनल मध्ये सुद्धा 4 चेंडूमध्ये 16 धावा आणि फायनल मध्ये सुद्धा 32 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. त्याच्या जीवावर मात्र त्या जय भवानी रेवोली संघ फायनल मध्ये दिमाखामध्ये कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलटॉस सुद्धा कनेक्ट होत नाहीये, हा दबाव आहे. या वेळेला सुद्धा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त 1 धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. तिथे एकेरी दुहेरी धावा आल्या तरी सुद्धा चालणार आहे. कारण इथे तुम्हाला माहित आहे की शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या त्या आपल्या फलंदाजांकडून सुद्धा येऊ शकतात. कारण 37 धावांपर्यंत पोहोचला होता जय भवानी रेवोली, त्यानंतर मात्र 32 धावा. तुमच्याकडे सुद्धा असं आहे की एखादा षटक 20 ते 25 धावांचं येईल आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी मिळेल. नक्कीच पवनकडे ती क्षमता, ती प्रतिभा, ती गुणवत्ता आहे. तुझ्या पद्धतीचं प्रदर्शन काय इथे मात्र पाहतोय. संस्कार हरपाच्या बाग मधून आलेला हा जबरदस्त फुलातून फटका षटकार. की तुम्हाला इथून नाराज होऊन चालणार नाहीये. तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार कामगिरी करून दाखवावी लागेल. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण, वाईट चेंडू असेल का? त्यानंतर बाईकच्या स्वरूपातली येस, इथे मात्र मनसांचा निर्णय, वाईट चेंडू. त्याच वेळेला बाईकच्या स्वरूपातली 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. साहिल सत्वे ज्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, खराब गोलंदाजी 1 षटकार त्याने खेळलाय. त्यानंतर एक वाईड आणि बाईकच्या स्वरूपातली 1 धाव तुम्हाला पाहायला मिळते. धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 13 धावा आणि 70 धावांचा पाठलाग करतोय ओमसाई फायटर संघ. नक्कीच एक चेंडू हा खूप सारा महत्वाचा. एक चुकी तुम्हाला या सामन्यातून दूर नेईल, एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून दूर नेईल आणि एक चूक तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेईल. 4था चेंडू घेऊन साहिल सत्वे, स्ट्राईकला पवन झावरे. इथे मात्र मोठा फटका केलायचा होता, इरादा जाहीर केलाय. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि निश्चितपणे आपण पाहतोय येतोय नशिबाचा चौकार. चांगला फटका आपल्याला पवनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 70 अशी पाहायला मिळते. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. ते मात्र हा सामना फक्त ओमसाई फायटर्स विपक्ष जय भवानी रेवोली नाहीये, तर मात्र सुशील खांडेकर की मात्र प्रवीणजी गरड, इथे मात्र वैभव महाले की मात्र पवन जावरे, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. रेवोली की मेढा. नक्कीच प्रत्येकाच्या अस्तित्वाची इथे ओळख करून द्यायची वेळ आहे. आपण पाहतोय 17 धावा झाल्या, 70 धावांचं आव्हान दिलं गेलंय. प्रति उत्तर देताना आपल्याला पवन जावरे आणि संस्कार हरपाल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. साहिल सत्वे हे पुनश्च एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. फुलटॉ चेंडू, चांगल्या पद्धतीचा फटका आलाय. जरूर आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण रोहित घनट इथे मात्र अफलातून फिल्डिंग करतोय. हा जर फटका चांगला कलेक्ट केला असता तर हा प्रश्न चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. मात्र थोडासा दडपणाखाली फलंदाजी करतोय तर पवन जावरे हा फलंदाज. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 19 धावा. या षटकातील आपण पाहायला गेलो तर शेवटचा आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. थोडस फास्ट घ्यायचं आहे जय भवानी रेवोली संघ. शेवटचा एक अंतिम चेंडू. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे
मासलांमध्ये चेंडू पडल्यानंतर मात्र इथे एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर त्यानंतर या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 21 धावा. इथून पुढे 18 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज असेल ती मात्र ओमसाई फायटर्स या संघाला. पवन झावरे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मात्र इथे ओमसाई फायटर्स संघ या फायनलला गवसणी घालेल याचे मात्र स्वप्न पाहू शकतो. परंतु पाहायचं आहे की मात्र विकी शेलार किंबहुना जय भवानी रेवली संघाचे संपूर्ण गोलंदाज तशी संधी निर्माण करून देतील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. थोडस फास्ट घ्या जय भवानी रेवली संघ, वारंवार विनंती करतोय आम्ही, कारण समोरचा संघ सुद्धा आपलाय, त्यांना काळोख होईल असं काही करू देऊ नका, विनंती असेल. वेळ लावायचे नाही मित्रांनो. 18 चेंडू 49 धावांची गरज. विकी शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. संस्कार हडपाच्या बॅट मधून आलेला हा चांगला फटका आपण पाहतो. जिथे असेल क्षेत्ररक्षक चांगला फील्ड चांगला प्रोटेक्शन आपण पाहतोय. मात्र चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जातात. खराब क्षेत्ररक्षक मित्रांनो, क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्हाला बॅकअप असणं खूप सारे गरजेचं. पुन्हा एकदा आपण पाहतोय हाना करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र महत्वाचा विकेट. संस्कार हरपाल महत्वाच्या वेळी होतोय बाद. हरपाल सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं हे किती घातक आहे ना ते मात्र येणारा काळ ओमसाई फायटर्स संघाला सांगून जाईल. इथे मात्र जय भवानी रेवली संघ प्रत्येक षटकामागे प्रत्येक चेंडू मागे या सामन्यावर आपली पकड मजबूत करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. वैभव महाले आणि कंपनी. विकी शेलार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. इथे म्हणतात ना प्रशांत सर, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जो फलंदाज पवन झावरे त्याची बाट सकाळपासून आग उगवत होती ना, आज त्याला एका धावेसाठी इथे मैदानामध्ये संघर्ष करावा लागते. का तर दडपणाखाली फलंदाजी करतोय हा संघ. कारण इथे चेस करणं खूप कठीण असतं आणि चेस करत असताना कित्येक महारथी इथे धारातीर्थी पडतात हे सुद्धा आपण पाहिले. आणि पुन्हा एकदा पवन झावरे सुद्धा इथे धारातीर्थी पडलाय आणि ओमसाई फायटर संघाच्या आशा आणि आकांक्षा संपुष्टात येताना तुम्हाला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी, त्रिफळ आउट वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणणारा हा चेंडू विकी शेलारचा तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज पवन झावरे बॅक टू द पवेलियन. नक्कीच प्रशांत सर, रेवली एक्सप्रेस पेस ऑफ रेवली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्याकडे ज्याला ओळखलं जातो तो विकी शेलार आपलं खरं रंग खरं रूप मैदानामध्ये दाखवतोय. विकी शेलार हा एका दिवसाने घडलेला खेळाडू नाही आहे, याच्या मागे बऱ्याच दिवसाची मेहनत आहे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये महागडा गोलंदाज हा ठरला होता. मात्र आज चांगली गोलंदाजी या महत्वाच्या क्षणी करतोय. काही खेळाडू फक्त फायनल साठी जन्माला आलेले असतात, त्यातील विकी शेलार. परंतु हरकत नाहीये, षटकार जरूर आला बॅट मधून, परंतु एक महत्वाची विकेट पवन झावरेची इथे विकी शेलारच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
धन्यवाद 31 धावा धावफलकावर आहेत 31 धावा धावफलकावर आहेत एक चेंडू येणं बाकी आहे या तिसऱ्या षटकातील एक चेंडू येणं बाकी असेल या वेळेला मात्र ऑफसाइड एज यष्टीरक्षक चेंडू खाली फलंदाज बा इथे आपण पाहतोय प्रशांत आपण म्हटलं होतं की काही खेळाडू फायनल साठी सेमीफायनल साठी आपला बेस्ट राखून ठेवतात आपण 2024 T20 वर्ल्ड कप पाहिला अख्ख्या संपूर्ण स्पर्धेमध्ये विराट कोहलीच्या बॅट मधून धावा आल्या नव्हत्या तरी रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि 75 धावांची एक विस्फोटक खेळी विराट कोहलीच्या माध्यमातून आली आणि त्या खेळीच्या द्वारे आपण दक्षिण आफ्रिका या संघाला मातब्बर संघाला तिथे मात्र पराभूत केलं होतं टीम मीटिंग घेऊ नका प्लीज जय भवानी रेवली संघ कोणती टीम मीटिंग घेऊ नका 31 धावा धावफलकावर आहेत 3 षटकानंतर जर आता नियम आहे जो नक्कीच परंतु आता नाही आम्ही देऊ शकत कारण काळोख होतोय समोरच्या संघाचा सुद्धा आम्हाला विचार करणं गरजेचं आहे 12 चेंडू 39 धावांची गरज असेल 12 चेंडू आणि 39 धावा वैभव महाले गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतोय 12 चेंडू 39 धावा अजून जर का एका दुसरा मोठा फटका आला प्रत्येक षटकामध्ये जर धावा होऊ शकतात मात्र तशा पद्धतीचा फाईट बॅक करावा लागेल 12 चेंडू 39 धावा ग्रामीण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की फक्त 6 षटकारांची मॅच आहे हे 6 षटकार कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून येतील ना हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे शंतनू गोवर्धने जरूर ट्राय करतोय जरूर त्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु इथे मात्र 5 ते 6 षटकार कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे 38 धावांची गरज आहे 11 चेंडू आणि 38 धावांची गरज 37 धावा 11 चेंडू 37 धावा 11 चेंडू 37 धावा पुन्हा एकदा स्ट्राईक केला शंतनू गोवर्धने जेवढ्या धावा केल्या तेवढ्या धावा बनवायच्या आहेत जर संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर आता मात्र 10 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते ती वैभव महाले या गोलंदाजाकडून येणारे 10 चेंडू आणि 37 धावांची गरज हे जणू काही भवानी मातेला साकडं घालूनच जय भवानी रेवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो काय असा मात्र प्रश्न संपूर्ण क्रीडा रसिकांच्या मनामध्ये घोंगावतोय आणि ते जर तुम्ही पाहिलं तर अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि संपूर्ण मॅच पकड मजबूत केली आहे ती मात्र जय भवानी रेवली संघानं कारण गेल्या वर्षी सुद्धा मी पाहिलं होतं की जय भवानी रेवली संघानंच MPL पर्व म्हणजेच सीझन 1 चा हकदार ठरला होता तो जय भवानी रेवली संघ आणि सीझन 2 मध्ये सुद्धा जणू काही त्यांनी एक पाऊल फायनलच्या दिशेने टाकलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये काय गोलंदाजी काय फलंदाजी वैभव महाले बाद झाल्यानंतर सुद्धा 69 धावा हा संघ करू शकतो हे मात्र दाखवून दिले रोशन खांडेकर असेल किंवा संपूर्ण जय भवानी रेवली संघ काय फायटिंग स्पिरिट तुम्हाला पाहायला मिळालं 9 चेंडू 37 धावा अजून गरज आहे येतो इथे मात्र नवसंजीवनी देणारा फटका आता आपण पाहतोय येणारे 8 चेंडू 31 धावांची गरज अजूनही सामना संपलेला नाहीये इथे जर का एका दुसरा षटकार आला तर प्लीज जो कीपर आहे कीपर प्रत्येक चेंडू मागे तुम्ही जवळ येऊ नका विनंती असेल 8 चेंडू आणि 31 ची गरज आहे इथून पुढे जर हे 2 षटकार आले तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ओमसाई फायटर संघ कमबॅक करू शकेल मात्र वैभव तशी संधी देणार नाहीये सुंदर चेंडू चांगला चेंडू पंचांग अपील केले पंच तटस्थ आहेत पंचांग कोणताही निर्णय इथे मात्र येत नाही आपण पाहतोय तर जय भवानी रेवली संपूर्ण संघ इथे दाखवून देतो इथे म्हणतोय वाडा कोणाचा पण असो राडा आम्ही पण करणार 7 चेंडू 30 धावांची गरज स्ट्राईकला आपण पाहतोय सतीश आपल्या संघाच्या विरोधात खेळताना चेंडू सीमा पार चौकार इथे मात्र टीम वर्क तुम्हाला पाहायला मिळालं जय भवानी रेवली संघाचं
कारण नक्कीच संघाचा सरसेनापती बाद झाल्यानंतर संघाने काय कामगिरी करून दाखवली, यालाच असा जो संघ असतो ना तोच मात्र फायनलला गवसणी घालत असतो. कारण एका दुकट्यावर जर तुम्ही अवलंबून राहिलात तर मात्र तुम्ही एखादा सामना जिंकाल, तुम्ही दुसरा सामना जिंकाल, परंतु जर तुम्हाला फायनल जिंकायचे ना तर मात्र संपूर्ण संघाने तितकेच प्रयत्न करणं खूप महत्वाचं असतं. आणि ते प्रयत्न जय भवानी रेवोली संघाचे तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्याच कारणाने हा संघ फायनल मध्ये अशा पद्धतीची कामगिरी करून दाखवतोय. खूप चांगली कामगिरी आणि अप्रतिम कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली. ती मात्र जय भवानी रेवोली संघाची 6 चेंडू आणि जवळपास 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर समीर पवार. 6 चेंडू 26 धावा. स्ट्राईक आपण पाहतोय गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका येतोय. चेंडू बराच काळ चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने इथे मात्र पकडला जातोय. असेल समाप्त होतो या फलंदाजाचा खेळ. आता 5 चेंडू 26 धावा. दिव्या ढिसेला देखील संधी. टीम कारण आपण शिस्त पाळलेली आहे. थोडंसं सहकार्य असून देखील तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे, तुम्ही तसं कराल याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नसेल. 5 चेंडू 26 धावा असून एक आपण पाहतोय चांगला चेंडू अर्थात रोशन खांडेकर ते मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव इथे खर्च केली जाते. आता आपण पाहतोय 4 चेंडू 25 धावा. प्रशांत तू म्हटलास की टीम वर्क पाहिजे. आपण पाहिलं तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज नसताना देखील आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तर का प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय 100% देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. खूप चांगली कामगिरी. ज्या वेळेस दबाव आला त्या वेळेस प्रत्येक खेळाडूने सांगितलं की हा दबाव मी माझ्या अंगावर घेणार, या सामन्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेणार आणि तो सामना मात्र मी जिंकून देणार आहे. या वेळेला सुद्धा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते. त्या वाईटने काहीही फरक पडणार नाहीये. चांगली कामगिरी. आपण 2023 वर्ल्ड कप हरलो. जवळपास 10 सामने इंडिया टीमने जिंकले, परंतु 11वा महत्वाचा फायनलचा सामना जरूर हरले. तसंच काहीच ओमसाई फायटर संघाचं झाले. 4 सामने जरूर जिंकले, परंतु 5वा महत्वाचा सामना हरताना तुम्हाला पाहायला मिळाले. ते मात्र थोडस निराश केले या शेवटच्या सामन्यामध्ये, परंतु हरकत नाहीये. इथे कोणीही जिंकलं तरी सुद्धा इथे मेडा प्रीमियर लीगचा विजय आहे. कारण काय सामने झाले. प्रत्येक सामना शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्हाला पाहायला मिळाला. ही मेहनत जी घेतली आयोजकांनी ती मात्र आज नक्कीच आपण पाहतोय. तर मेडा प्रीमियर लीग पर्व दुसरा 2025 मध्ये ही भव्य दिवस स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. अंतिम सामना अगदी शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असेल आणि नक्कीच प्रत्येक सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय आणि स्पर्धा तर नक्कीच अगदी उत्तर नक्कीच यश संपादन करताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक खराब चेंडू आपल्याला येतोय समीर पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ येणं बाकी असेल आपण पाहतोय. तर या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिले. या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत केले ते जय भवानी रेवोली या संघाने. सुंदर कामगिरी राहिली ओमसाई फायटर संघाची देखील. मात्र अंतिम क्षणाला थोडीशी हाराकिरी पत्करली आणि आपण पाहिलं तर या आणि इथे मात्र मेडा प्रीमियर लीग सीझन 2